नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे, मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स। सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राइब करा। विधानसभेची निवडणूक तोंडावर आलेली आहे। त्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी कंबर कसली आहे। अनेक नेत्यांचे राज्यात दौरे सुरू आहेत। या दौऱ्यांच्या माध्यमातून निवडणुकीचा आढावा घेतला जात आहे। यातच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। मात्र आता महायुतीमध्येही धुसफूस सुरू झाल्याची चर्चा रंगली आहे। शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर केलेल्या टीकेनंतर महायुतीमधील धुसफूस चव्हाट्यावर आली आहे। रामदास कदम यांनी म्हटलं आहे की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रवींद्र चव्हाण यांचा राजीनामा घ्यावा, तसेच ते अत्यंत कुचकामी मंत्री आहेत असं रामदास कदम यांनी म्हटलंय। त्यांच्या या विधानावर आता देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे। रामदास कदम वारंवार टोकाचं बोलतात, आमचंही मन दुखावलं जातं, मग आम्हालाही 50 गोष्टी बोलता येतील असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी रामदास कदम यांना खडेबोल सुनावले आहेत। देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले? रामदास कदम हे वारंवार अशा पद्धतीने टोकाचं बोलतात, त्यामुळे आमची मनं दुखावली जातात। शेवटी आम्हीही माणसं आहोत। त्यांच्या विधानाला उत्तरादाखल बोलताना आम्हालाही 50 गोष्टी बोलता येतील, पण जे मोठे नेते आहेत त्यांनी काहीतरी पथ्य पाळलं पाहिजे। भारतीय जनता पक्षाला वारंवार अशा प्रकारचं बोलणं आम्हाला मान्य नाही। याबाबत मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलेल असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। रामदास कदम नेमकं काय म्हणाले होते? मुंबई गोवा महामार्गावर खड्डे पडले आहेत, परंतु चमकोगिरी करण्यासाठी पाहणी दौरा केला जात आहे। हे पाहणी दौरे कशासाठी? खरे तर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचा राजीनामा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घ्यायला हवा। ते अत्यंत कुचकामी मंत्री आहेत अशी टीका रामदास कदम यांनी केली होती। रवींद्र चव्हाण यांनी काय प्रत्युत्तर दिलं? मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यावरून रामदास कदम यांनी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर टीका केल्यानंतर संतप्त झालेल्या सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी कदम यांना प्रत्युत्तर दिलं। ते म्हणाले की गेल्या 40 वर्षाच्या काळात रामदास कदम आमदार मंत्री म्हणून कोकणाचे नेतृत्व करत आहेत। त्यांनी या काळात विकास कामे सोडाच, पण इतर विकास कामांचे कोणते दिवे लावले ते पहिले स्पष्ट करावं, असं प्रत्युत्तर मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिलं आहे। सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स।